12, 36, 80, 150 आणि ह्या ठिकाणी 392. तर हे पद मला दिलेले आहे. ओके, ह्या ठिकाणी ओळखायचं की त्या ब्लँक ठिकाणी काय आहे. सर्वात आधी बघा, मला ज्यावेळेस ऑब्झर्व करतोय मला काय समजते की ह्या सर्व ज्या संख्या ह्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहे. बरोबर, सगळ्या चढत्या क्रमाने. म्हणजे सर्वात आधी मी यांचा फरक बघणार आहे. जर खूप मोठे सपोज 2 अंकी 3 अंकी 4 अंकी जर अशा पटीत जर संख्या असल्या तर त्या मल्टिपल मध्ये असतात, गुणाकारात असतात. पण ह्या नॉर्मली तुम्ही फरक पासून सुरुवात केली तरी खूप आहे. ठीक आहे, मला काय वाटतं चेक करायचं झालं यांच्यातला फरक किती. तर 12 आणि 12 24, 12 3 36. तर मला वाटतं 24चा फरक आहे. बघा, 24 आणि 12 36 होतं. 36 आणि 80 यांच्यात कितीचा फरक आहे. 36 आपण गेलो 40 म्हणू, 40 आणि 40 80. तर किती कमी 4. तर आय थिंक हे 44चा फरक आहे. यस, यांच्यामध्ये 70चा फरक आहे. ओके, फरक 70चा आहे. त्यानंतर इथं कितीचा फरक पाहिजे आणि इथं कितीचा फरक पाहिजे. ओके, हा फरक काही क्रमाने वाढतोय का. 24, चला हा काही क्रमाने वाढतोय का फरक. या ठिकाणी आय थिंक 20 आहे. या ठिकाणी 44 आणि किती 70, 44 6 50, 50 आणि 26, 20 26. आय थिंक या ठिकाणी 20 आणि 26 6, 26 आणि 6 32. इथं 32चा फरक असता 30. म्हणजे बघा, यांच्यात 26 इथं 32चा फरक ठेवला तर 70 आणि 32 102. या दोघांमध्ये 102चा फरक पाहिजे. बरोबर, 102 आणि पुढे किती ऍड झालं पाहिजे. चला, इथं 32 त्यानंतर किती फरक पाहिजे. 32 आणि 6 38. 38 ऍड केल्याबरोबर कितीचा फरक पाहिजे. 140चा फरक पाहिजे. चला, हे फरक मॅच झाले पाहिजे. बघा, चेक करा. ऑलरेडी हा फरक आहे. हा फरक काही क्रमाने वाढतोय का, आपण तो क्रम लावण्याचा बघा ना. 20 26 32 असं मला वाटतंय. आपण आता ऍड करू. चला, स्टार्ट करा. ह्या दोघांमध्ये 24, ह्या दोघांमध्ये 44, ह्या दोघांमध्ये 70, ह्या दोघांमध्ये किती पाहिजे 102 आणि पुढच्या दोघांमध्ये 140 मॅच झाला पाहिजे. तर 150 आणि 102 किती. 150 आणि 100 250, 250 2 152. तर 252. यस, माझ्या ऑप्शन मध्ये